मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच काही लोकांचा कमेंट आला होता की मॅम असा कोणता माल तुम्ही आमच्यासाठी शोधून आणा ना की तो आरामाने आपल्या महाराष्ट्रात चालेल आणि त्याचा डेड स्टॉक होणार नाही. आम्ही नवीन व्यक्ती आहे, आम्हाला कपड्यांचं नॉलेज नाही आहे, तरी तो आरामाने विकला जाईल अशी कोणती जागा नाही, असा कोणता कपडा आम्हाला शोधून आणा. तर नमस्ते, मी वैष्णवी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशी जागा ज्या ठिकाणी क्वालिटी चांगली मिळते, व्हरायटीजची भरमार आहे. नंतर क्वालिटी सोबत जर मी गोष्ट करू तुम्हाला क्वांटिटी, तर जेवढी क्वांटिटी हवी तेवढी मिळेल. नेमकं तुम्ही घरून विकत आहात, दुकानातून विकत आहे, तुम्ही फेरीवाले आहात, म्हणजे तुम्ही घरोघरी जाऊन गावगाव जाऊन गल्या जाऊन तुम्ही कपडा विकतात तसे आहात, किंवा तुमचं शोरूम आहे, तुम्हाला तुमच्या कामाची वस्तू या ठिकाणी मिळेल. ओव्हरऑल इथे 200 रुपयापासून साड्यांमध्ये सुरुवात होते आणि सुरुवातीला किंमत अशी सांगितली की तुम्हाला कळेल, कारण की आयडिया येईल. जशी 200 वाली वस्तू तुम्ही 100-150 रुपये मार्जिन टाकून विकू शकतात, कारण की क्वालिटी बेस आयटम आहे. कपडा आपल्या म्हणतात ना, मऊ पोताची साडी पाहिजे, नरम साडी पाहिजे, त्या सगळ्या साड्या इथे मिळतील. आणि हा अजून माझा एक प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतायत मला कमेंट सेक्शनला एकदा जरूर सांगा की मॅडम मी लातूरून पाहते, मी महाराष्ट्राहून पाहते, किंवा मी महाराष्ट्रीयन आहे पण मी गुजरातमध्ये राहते तर तिथून पाहते. प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये एकदा जरूर सांगा. नेक्स्ट टाइम तुमच्या एरियाला विकणारी वस्तू मी तुमच्यासाठी घेऊन येईल. त्याशिवाय हा व्हिडिओ जर पहिल्यांदा सुरू केला तर व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमच्या कामाची वस्तू इथे मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा रेग्युलर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि सोबतच तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फॅमिली मेंबर्स आणि त्या सगळ्यांसोबत. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया सगळ्यात पहिली साडी या ठिकाणी आपण पाहणार आहोत. छान अशी साडी, पैठणी बॉर्डर, सेमी पैठणी आहे ॲक्च्युली. प्युअर पैठणीची वस्तू आहे ना ती टोटली डिफरंट, ती हेवी मार्जिनवाली. जर तुम्ही घरून विकतायत ना तर तो कपडा प्युअर पैठणी खूप एक्सपेन्सिव्ह येते, लाईक रिटेल काउंटरवर. आणि तुम्हाला जर तेवढी मार्जिन तरी घरून एवढा कपडा महाग विकला जाण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणून मी तुम्हाला आज तुमच्या बजेटवाली ही वस्तू घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. ही बजेट फ्रेंडली तुम्हाला सेमी पैठणी साडी, ठीक आहे. मोर आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठणी साडी, पैठणीमध्ये काय कॉमन असतं, हे कॉमन असतात पैठणी साडीमध्ये. आणि ह्या साडी तुम्ही पाहतायत मोरची छान अशी डिझाईन आहे. आणि नेक्स्ट साडीची मी ह्या ठिकाणी गोष्ट करू तर छान अशी काठापदराची साडी आहे. आता महाराष्ट्र म्हटलं म्हणजे पैठणी आणि काठपदर कॉमन जरीच्या साड्या ज्या विकल्या जातात, आणि ही तुमच्यासाठी मी हाजीर केली आहे कॉन्ट्रास्ट पदर, कॉन्ट्रास्ट बॉर्डरची काठापदराची छान अशी जरीची साडी. घरी बसल्या ही आरामाने विकली जाईल, गॅरंटी देते. तुम्ही हा कपड्यामध्ये चांगली मार्जिन ॲड कराल. जर तुमच्या मनात असेल ना की मॅम आमचा कपडा आम्हाला असे की ही व्हरायटी विकली जायला पाहिजे, कॅश ऑन डिलिव्हरीने घरी बसून कपडा ऑर्डर करू शकतात. कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे कपडा घरी पोहोचल्यावर पैसे द्या. हो, कपडा घरी पोहोचेल तर पैसे द्या, कारण की एक मनात भीती असते ना की मॅम कपडा विकला जाईल की नाही विकला जाणार. डोंट वरी, जर कपडा नाही कपडा पोहोचेल त्यावेळेला तुम्हाला पैसे द्यायची अशी या ठिकाणी सुविधा आहे. त्याला कॅश ऑन डिलिव्हरी असं म्हणतात. आता अजून एक साडी पहिली होती, आपण पाहिली ती पैठणी, सेमी पैठणी. नंतर आपण काठपदर पाहिली. आता ही रनिंग साडी पाहतोय, म्हणजे याचा पदर ही सेम, याचा ब्लाऊज ही सेम, याचा असणारी हेवी जरी असणारी साडी. हे पहा, याचाही पदर, याचंही काम एकदम अप्रतिम आहे आणि इव्हन मल्टी थ्रेड आहे. जशी जशी साडी ह्या ठिकाणी मोठी पदर याची जरी ना मोठी वाढत जाते. आपण म्हणतो ना आता मोठ्या एंडिंगची भाग चालू, आता नवीन स्टाईल चालू आहे, नवीन डिझाईन आहे ही, याच्यामध्ये आता मोठा असतो. तर ही ती साडी आहे जी मुलांच्या भागाने मोठी असते. यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला भरपूर मिळतील, त्याची टेन्शन करायची गरज नाही. मी ट्राय केले की तुम्हाला मॅक्सिमम कलर्स दाखवू.
त्याच हिशोबाने आता अजून एक बलाटन पैठणी म्हणतात याला, ही एक फ्युजन साडी आहे. फ्युजन साडी म्हणजे बलाटन म्हणजे हा कपडा असतो बलाटन सिल्क जो खूप चालू आहे. पैठणीची बॉर्डर आणि पदर हे दोघं पैठणी साडीचं आहे. इथून मी दाखवते, हे पहा पैठणीची बॉर्डर आणि पदर आहे. हा जो एक्स्ट्रा कपडा आहे हा ब्लाऊजचा प्लेन ब्लाऊज आहे, कारण की साडी पूर्ण रनिंग आहे आणि प्रॉपर पॅकिंग सोबत ह्या साड्या तुम्हाला मिळतात. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, स्क्रीनशॉट घ्यायला अजिबात विसरू नका. त्या ठिकाणाहून तुम्ही कपडा पुढचा परचेस करू शकतात. नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे, त्या ठिकाणी कॉल करायचं आहे. नेक्स्ट व्हरायटी, अजून एक छान अशी डिझाईन, छान असा कलर आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम प्रीमियम असा लुक देतोय. राईट, प्रीमियम म्हणजे रिच लुक असणारी साडी. तुम्ही मोठ्याशा शोरूममध्ये जातात कपडा घ्यायला, त्यावेळेला तुम्हाला कसं वाटतं की मॅम आहे मस्त कपडा आहे छान, तर ही तेच व्हरायटी आहे जो शोरूमचा माल म्हणतात त्याला. नेक्स्ट व्हरायटी आहे पूर्ण हेवी जरीचं काम. याच्यावर पूर्ण हेवी जरीचं काम आहे. हे पहा या ठिकाणी तुम्हाला कळेल, ही आहे प्रीमियम हेवी जरी असणारी साडी. अप्रतिम असा कलर, अप्रतिम अशी डिझाईन, पॅटर्न एक नंबर तुम्हाला मिळते. म्हणजे लग्नाचा प्रसंग येतो, लग्नाप्रसंगात त्याप्रमाणे विकली जाणारी वस्तू. पण मला एक गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायची आहे, प्लीज सिंगल पीससाठी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू नये. कपड्यांचा व्यापार करायचा आहे, होलसेलमध्ये कपडा हवा आहे, तुम्हाला घरी माल भरायचा आहे, तेव्हाच या ठिकाणी मेसेज करा. आणि तुमच्या मनात कोणता प्रश्न होतोय आता, प्लीज मला एकदा कमेंट सेक्शन मी तुम्हाला नेक्स्ट आयडिया देईल की तुम्ही पुढे काय करू शकता. मॅडम तुमच्या मनात काही प्रश्न आहे, जसं की लास्ट टाइम एक दादाने मला मेसेज केला होता कमेंट सेक्शनमध्ये, विचारलं होतं की मॅडम मला कपडा तर आवडतोय पण मला कपड्यांविषयी नॉलेज नाही, कपडा कोणता आहे, डिझाईन कोणता आहे, पॅटर्न कोणता आहे, मी कसं दादा तुम्हाला मी या ठिकाणी उत्तर देते. जेव्हा सुरुवातीला 6-7 वर्ष आधी जेव्हा मी इंडस्ट्री जॉईन केली होती, त्यावेळेला मलाही आयडिया नव्हती की कपडा कोणता आहे, डिझाईन कोणती, पण नो डाऊट मी इंटर्नशिप केली होती. पण ते म्हणतात ना प्रॅक्टिकल वेगळं आणि थिओरिटिकल वेगळं. फक्त थिओरिटिकल नॉलेज होतं, प्रॅक्टिकल नॉलेज आणि पहिले फील्डवर उतरावं लागतं. तुम्हालाही माहिती आहे, हळूहळू या फील्डमध्ये आली, काम केलं, कपड्याची माहिती आपोआप मिळाली. राईट, पहिले तुम्ही सुरुवात तर करा, वेळेनुसार तुम्हाला बरोबर तुमची माहिती. आणि काही वेळेला मोस्ट ऑफ द टाइम तुमचे कस्टमर तुम्हाला सांगून जातात की दादा ती ऑर्गेन्झा बेसची मला जरी बनारसी साडी एकदा दाखवा ना. मग तुम्ही म्हणाल कशी डिझाईन, मी त्यांना सांगायचं की एकदा तुम्ही नजर फिरवा ना, तेच तुम्हाला काढून देतो. काही वेळेला असं होतं, कारण की आतापर्यंत भरपूर काही कस्टमर माझ्याशी लाईक पण नाही यश होते, त्याची मला रिव्ह्यू भेटली, म्हणाले कपडा खूप छान आहे. थँक्यू व्हेरी मच. माझं हेच काम आहे की सुंदर मार्केट रिगार्डिंग तुम्हाला चांगलं चांगलं कलेक्शन दाखवून तुमच्या कामाची वस्तू दाखवू. आता तुम्ही स्वतः सांगा कोणती साडी सगळ्यात जास्त तुम्हाला आवडली. मी तुम्हाला त्या प्रकारची साडी पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कोणती व्हेरायटी. आता नेक्स्ट पॅटर्न गोल्ड आणि बॉर्डर आहे ऑरेंज आणि पदर पण आहे ऑरेंज. तर हाय चान्सेस आहे की याचा ब्लाउज पीस पण ऑरेंज असेल. तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस हवाय तरीही मिळेल, रनिंग हवाय तरीही मिळेल. कॉटन जरीचा छान असा कपडा, कॉटन आणि ही जरी पण हेवी जरी आहे, म्हणजे चालणारीच आहे. आता मोस्टली आताचे जे कलर येतील ना आता नंतर व्हिडिओमध्ये, हे लाल रंग जास्त आहे. कारण की मी विचार केला की मॅडम लाल रंग तर आपल्या इथे भरपूर चालतो. उपवासाचे सीझन, लग्नाचे सीझन, आता नवरात्री गेली, नवरात्रीमध्ये तर नाही उत्सवमध्ये चालणाऱ्या साड्या ह्या मेन चालल्या. जसे की ऑर्गेन्झा लाल रंगाची छान अशी जरीची साडी आहे, मीनाकारी बुट्ट्याचं काम आहे आणि याचा प्रीमियम लुक देतो. पासून याची बॉर्डर, याची जरीपा तुम्हाला कळेल प्रीमियम लुक असणारी साडी आहे. बाकी अजून एक हेवी जरी, एकदम हेवी जरी, जेवढी छान साडी आहे. आता विचार करा जर ही साडी तुम्ही दुकानात तुम्ही विकता तरी कितीला विकाल? मार्जिन ॲटलिस्ट कमीत कमी डबल मार्जिन. मोठ्या शोरूममध्ये इव्हन दिली छान अशी लाईटिंगच्या खाली बॉक्स खाली ठेवतात. प्लीज तुम्हाला ही माल विकायचा आहे, कपड्यांचा व्यापार करायचा आहे, एकदा इथे कॉन्टॅक्ट करा, नंबर स्क्रीनवर आहे. आणि हा कोणताही निर्णय घेण्याआधी मला एकदा कमेंट सेक्शनला विचारा, मी तुम्हाला जबाब द्यायचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन. मिसगाईड होऊ नका. सुरतला येतात त्यावेळेला तुम्हाला लोकल पर्सन येऊन भेटू शकतात की बाई हे नका करा, असं करा, इथे नका जा, तिथे जा. बिलकुल नाही, कुणाचं ऐकायचं नाही. तुम्ही घरून जी जागा डिसाईड केली त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणाहूनच मारा. कारण की रस्त्यात जे असतात ते मीडिएटर असतात, दलाल असतात, त्यांना एक्स्ट्रा 10%-20% दलाली भेटते. लिटरली एवढी. म्हणजे ही साडी जर तुम्हाला 100 रुपयाला विका, 100ला पडत असेल ना, तर
तुमच्या बहिणीला फॅमिली